ते कान झालं निघताना काहीतरी निघालं काय? हे थोडंसं लूज झालं. वेलकम बॅक गाईज. अवतारावरनं तुम्हाला थोडंफार कळतच की कुठे जातो आम्ही, कुठे म्हणजे कुठल्या वेने जातो आणि असं म्हणतात गाडी घेतल्यानंतर पहिले बाप्पाच्या दर्शनाला जायचं असतं. तर ह्याच्यावरनं तुम्हाला कळालं असेल आज की आज आपला प्रवास कुठला असणार आहे. आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला जातो आहे आपण आणि सिनिक रूट असणार आहे आपला NH66. कुठे जातो बायको? गणपतीपुळे. काय म्हणतात ते, नवस केला तर फेडावं लागतं, नाही तर मग बरोबर जावं लागतं. तर गाईज, गणपती बाप्पा मोरया म्हणून आम्ही आमची आता जर्नी सुरुवात केलेली आहे. आता आम्ही निघालेलो आहोत बोरिवली मुंबईवरनं आणि ETA आता आम्हाला दाखवते. आम्ही 5 वाजता निघालो तर आम्हाला ETA दाखवते 12 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू, जे की थोडं लेट होईल अजून, कारण का आम्ही थांबत जाऊ आणि आमचा हा फर्स्ट लॉंग जर्नी आहे. पुणे वगैरे केले आम्ही, बट स्टील हे नवीन आहे. सो हळूहळू जाऊ. ज्या येणाऱ्या मध्ये लोकेशन्स आहे सिनिक, त्यांचा आम्ही थोडं मजा घेत जाऊ. तो थोडा लेट होऊ शकतो, बट स्टेट येऊन राहा. जे काय सिनरीज येतील, जे काही लोकेशन्स येतील, सोबत एक्सप्लोअर करू. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हे करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट जे काय अपडेट्स असतील ते भेटत जातील. आणि असेच आता तर म्हणजे आपली लुफी म्हणजे TVS RTX घेतल्यापासून आपला प्रवास असाच कुठे ना कुठेतरी आपण जात जाऊ, एक्सप्लोअर करत जाऊ नवीन गोष्ट. सो त्या जर्नीचा पार्ट व्हा तुम्ही आणि डेफिनेटली तुम्ही पण एन्जॉय कराल जसं आम्ही एन्जॉय करू बाईकवरती राईड करून आणि तुम्ही व्हिडिओ बघून. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला या जर्नीमधला सर्वात बेस्ट पार्ट काय वाटला. आणि काही सजेशन्स पण, जर तुम्हाला वाटत असेल की हे काही आम्ही इम्प्रूव्ह करू शकतो काही गोष्टी, तर त्याही गोष्टी तुम्ही जर सांगितल्या तरी आपण ट्राय करू आपल्याप्रमाणे. ओके, लाईफ इज एन्जॉय. क्विक ब्रेकसाठी थांबलो आहे आम्ही. HPचा एक पेट्रोल पंप आहे इकडे. छान वॉशरूम आहे इकडे ॲक्च्युअलमध्ये. पाठीमागे क्लीन आहे, पेड वॉशरूम आहे, चांगलं आहे. ते कान झालं निघताना आमचं साईड स्टँड एक्सटेंडर गायब झालं. साईड स्टँड एक्सटेंडर गायब आहे. काय माहिती तर रनिंगमध्ये पडलं आहे का घरातून निघतानाच पडलं आहे, तर ते माहिती नाही आहे सध्या तरी. पण हा ठीक आहे, वातावरण खूप चांगलं आहे. थोडंसं क्लाउडी आहे. आमचा माणूस बघा, यो रायडर. बॅक टू ऑन रोड गाईज. तर परत आता आम्ही एक छोटा टॉयलेट ब्रेक घेऊन आणि थोडी गाडीची शहानिशा करून आता परत हायवेला जॉईन झालेलं आहे. हा कर्नाळा फोर्ट आहे आय गेस. माहिती नाही गाईज, तुम्ही सांगा कमेंटमध्ये तो कुठला फोर्ट आहे करून तुम्हाला आठवत असेल तर. जस्ट आम्ही आता पनवेल अलिबागवाली जी एंट्री आहे ती केलेली आहे. मोस्ट प्रोबेबली कर्नाळावालाच आहे ते. कर्नाळाच आहे. कर्नाळा बर्ड सँच्युरी 800 मीटर आहे. हे सगळं ना आधी एवढं काम चालू होतं ना, पण आता रस्ता बघा काय सुंदर झाला आहे. रस्ता पूर्ण हिरवळ आहे. हे कर्नाळ्याला सगळे अभयारण्याच्या बाजूने जातात ना, तर सगळे माकड बिकड दिसत आहेत. ट्रकवाला तर लयच घाईत चालत आहे. वळणाचे सुंदर असे रस्ते आहेत. बाकीचे बायकर्स आले. अवेंजर्स असेंबल्स. या बाबतीमध्ये कधी कधी बायकिंग कम्युनिटी भारी वाटते की
ओळख असो नसो एखादा बायकर दुसरा दिसला तर एक जेन्युन आपला एक सिग्नल असतं हँड साईनवाला की येस गो बाय. रस्ता बघा ना एवढा सुंदर आहे. हँडल थोडासा लूज, क्रॅश गार्डचं हे आहे ना हे थोडंसं लूज झालं आहे. ये यार कुठेतरी थांबून नंतर ना हे करता येईल. हा काय व्ह्यू आहे गाईज. लेफ्ट साईडला व्ह्यू बघा काय कडक आहे. खूप सुंदर खूप सुंदर. काय मजा येते गाडी चालवायला त्याच्यामुळे. आजूबाजूची सिनरी रस्ता खूप चांगला असला ना डिस्टन्स कळून येत नाही की किती आपण ट्रॅव्हल करतोय करून. खूप छान वाटतं. आणि ॲक्च्युअलमध्ये मी गाडी पूर्ण वेळ टूर मोडमध्येच चालवतो आहे. मला तेच चेक करायचं आहे की असं कुठलंही इकॉनॉमीवाला मोड न घेता क्रूज कंट्रोल वगैरे जर टाकलं आपण तर चांगल्या इकॉनॉमी भेटते की आपल्याला ॲव्हरेज वगैरे. तर तेच चेक करते आहे. क्रूज कंट्रोल लावलेल्या 75चा प्लस. काहीतरी निघालं काय उतर गाईज. काहीतरी झालं चेक कर. आपला रिअर टायर अगर इकडनं निघाले 3 स्क्रू इथे होते ते निघाले. पाठीमागचा जो एक पोर्शन असतो ते निघाला. आता ह्याच्यानं चिखल होतं. काय क्वालिटी बनवली आहे ना टी व्ही एसने. OEM पार्ट आहे त्याच्यामध्ये असा लफडा आहे. प्लास्टिक आहे पाठीमागे चीप क्वालिटीचं. हां म्हणजे मगाशी तर आवाज येत नसेल तुम्हाला. मी काय म्हणतो आम्ही थांबलो होतो जस्ट चेक करायला की कसला तरी आवाज आला रनिंगमध्ये. तर आम्ही थांबलो बघायला की बाबा एक्झॅक्टली काय झालं, काय पडलं, काय लागलं काय. मला वाटलं बॅश प्लेट वगैरे पडली की काय. तर नंतर बघितल्यावर कळालं की भाई पाठचा जो मडगार्ड असतो ना जो कंपनीकडनं मी लावून घेतला होता OEM फिटिंग म्हणून शोरूमवाल्यांकडनंच लावून घेतला होता तो भाई डायरेक्ट निघाला. आणि 3 स्क्रूवरती आणि मेटलवाला पार्ट होता. याला काय कळत नाही या लोकांची क्वालिटी कशी आहे काय. लिटिल डाऊट. आणि हँडलच्या व्हायब्रेशनमुळे लिटरली स्क्रू आहे तो लूज झाला होता आपला हा क्रॅश गार्डचा. तो आता रनिंगमध्ये मी फिट केला. पण भाई क्वालिटी बरोबर नाही यार. असं असेल तर काय मजा आहे मग एवढे पैसे टाकायचे. क्वालिटी जर तुम्हाला अशी भेटणार असेल. हो बॉय काय खड्डा होता भाई. रात्रीचं आलं तर काय कळणार आहे ह्याच्यामध्ये. तर आता जरा 70-80च्या स्पीडलाच आम्ही हे करतो. पहिलं भाई साईड स्टँड एक्सटेंडर निघाला. सेकंड आता हा निघाला. भावा गाडी नीट जाऊ दे आणि नीट येऊ दे. शोरूमवाल्यांनाच जाऊन नंतर भेटणार आहे. काय कसली फिटिंग करून ठेवले. असं कुठे असतं का भाई. बरोबर नाही असं फिटिंग असेल तर. इंदापूर पळस. व्हायब्रेशन तर खूप आहेत भाई. व्हायब्रेशन 70च्या वरती गेलो ना आपण का त्या व्हायब्रेशनने स्क्रू लूज होत आहेत. विचार करा तुम्ही. आता तो मडगार्डवाला स्क्रू असा कसा लूज होईल यार. तर मला ऑफरोडला टाकायला भीती वाटते गाडी किंवा जास्तही असं गाडी पळवायलाही भीती वाटते. न्यू टाईपची क्रॉसिंग. काव क्रॉसिंग ब्रो. तर गाईज आता आम्ही जस्ट कोलाड क्रॉस केलेलं आहे. आता इकडनंच नाही म्हटलं तर एक पुढे अर्धा तासावरती माझ्या आजीचं गाव आहे. तर येताना बघू आम्ही ट्राय करू जायला जमलं तिकडे तर. पण आता आम्ही जातो आहे थेट गणपतीपुळे. आता किलोमीटर दाखवते आहे 213 किलोमीटर अजून बाकी आहे. थोडंसं फ्यूल टॉपअप केलं मी. ॲव्हरेज थोडा वाढला आहे त्याच्यामुळे आता रेंज जास्त दाखवते. 369ची रेंज दाखवते. तर मी आता क्रूज कंट्रोल सेटला करूनच मोस्टली चालवतो आहे मध्ये. अजून पण मला ETA 12:30चा दाखवते. मला हॉटेलमधून कॉल आला होता तर मी त्याला जस्ट सांगून ठेवलं एक 1 आवरचा बफर म्हणून की आम्ही 1:30 वाजेपर्यंत येऊ तिकडे. सो लेट्स सी. पण वातावरण खूप प्लेझंट आहे. म्हणजे ऊन आहे पण तरी असं वाटत नाही आहे की खूप गरम वगैरे होतं आहे. म्हणजे एवढं सगळं पूर्ण घातलं आहे आम्ही जॅकेट वगैरे तरी पण. सो चांगलं आहे वातावरण. खूप चांगलं आहे. प्लेझंट आहे. ठीक आहे. थोडेसे अप्स अँड डाऊन चालू आहेत
पण हे काय बोलतात ते दॅट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द प्रोसेस. तरी एकदा मी नंतर थोडंसं शहानिशा करू याच्याबद्दल की काय आहे एक्झॅक्टली. शोधतोय की हॉटेल कुठे भेटेल थोडंफार चांगलं, की 8:30 वाजल्यात, नाश्ता केला असता आम्ही पनवेलला करणार होतो नाश्ता, पण आम्ही डायरेक्टच आलो आहे. सो कुठेतरी चेक करू आम्ही तर भेटतो आहे का नाश्ता बिष्टासाठी चांगली जागा, थोडंसं जरा फ्रेश होऊ, तोंडावर पाणी वगैरे मारू आणि जरा रिफ्रेशिंग वाटेल. मग हॉटेल खूप सारे दिसत आहेत पण बऱ्यापैकी हॉटेल बंद आहेत, तर मे बी एवढ्या लवकर सकाळी उघडत नसतील. सकाळी पण काय 8:30 वाजले, तर कुठे एवढं लेट झालं आहे की म्हणजे आम्ही एकदमच लवकर आले वगैरे. 8:30 झालेले आहेत, आता तरी पाहिजे होता. पण की क्रूज कंट्रोल लावलं ना गाडीचा ॲव्हरेज खूप चांगला भेटतो. हे जे मध्ये हे असे रंबलिंग स्ट्रीट एक होते ना स्ट्रीप, त्याच्यामुळे नुसतं व्हायब्रेशन जाणवतं हाताला. गाडीत तर आहेत म्हणा व्हायब्रेशन थोडंफार तरी, नो डाऊट की 70-80च्या वरती गेलं ना की व्हायब्रेशन फील होतात. इंदापूर रातवड राईट साईडला आहे, खालून जाऊन मे बी, आणि अजून इंदापूर पुढे आहे. ब्रेक घेतलेला आहे, दमलेलं नाही आहे तेवढं, एक्झॉस्ट पण नाही वाटत आहे. असे मध्ये जे कांड होतं ना थोडंसं, त्याच्यामुळे आम्ही जरा डिमोटिवेट होतो आहे. खरंच. पण 3 तास गेलेले आहेत, 4 तास उरलेले आहेत आपले. एस्टिमेटेड 12:30 दाखवत आता आम्ही आता अर्धा 1 तासाचा हॉल्ट घेऊ ना, तर मला वाटतं त्या हॉल्टने थोडा वेळ जाईल आम्हाला. तर आम्ही जरा पटकन खाऊन येतो. Cheers guys, cheers for life. बापरे, एवढी आहे का? हां, हिट झाले ना एकदम. हे नवीनच ओपन झालेलं आहे, तुम्ही ते नक्कीच येऊ शकता. आम्ही रिकमेंड करतो इथे जर तुम्ही कोलाड साईडला आलात तर. थोडं फ्रेशन अप हो, मग परत आपल्या रस्त्यावरती जाऊया. जास्त टाईमपास केला तर मग परत टाईम ETA वाढून जाईल आपला. फ्रेशन अप हो आणि भेटू रोडवरती, म्हणजे बाईकवरती ऑन द वे. आम्ही या लोकेशनला आता थांबलो होतो, पाठी बघू शकता. हॉटेल आहे, खूप छान आहे, नवीन कन्स्ट्रक्शन आहे, आत्ताच जस्ट बांधलेलं आहे. आणि हॉटेलचं नाव आहे हॉटेल सॉ म्हणून आहे. आम्ही नाश्ता केला, आम्ही लिटरली 10-15 हॉटेल स्किप करत आलो, आम्हाला भेटत नव्हतं कुठे. तर ह्यावाल्या हॉटेलमुळे नाश्ता मस्त होता, एक नंबर होता नाश्ता. जेवण पण चांगलं आहे आणि फक्त थोडंसं नवीन आहे तर थोडासा डिले असू शकतो, पण बाकी खाणं एक नंबर आहे. कॉफी वगैरे आम्ही प्यायलो होतो. प्युअर व्हेज आहे, पण हां. कोलाड साईडला आलात तर नक्की इथे विजिट करा. कोलाडच्या कारण की जस्ट थोडं पुढे आहे. अप्रतिम नाश्ता मिळतो इथे, नंबर 1 सिरियसली. म्हणजे मन तृप्त झालं आमचा. आता आम्ही लिटरली सकाळपासून काही खाल्लं नाही, पण 8:30 वाजता आता मी नाश्ता करायला थांबलो होतो, खूप भारी होतं. सो आम्ही डेफिनेटली रेकमेंड करू. सपोर्ट करा, आपल्याच मराठी माणूसच आहे, तर असं सपोर्ट करत राहा बिझनेसला. ठीक आहे, चलो आता जाऊया आपण बॅक टू रोड. खूप जास्त वेळ टाईमपास केला ना तर मग लेट होईल खूपच जास्त. ठीक आहे, गरम पण होतं ते उभं राहिलो का. चलो बाय. क्विक अपडेट गाईज, पोचलो आम्ही हॉटेलला. आता ऑलमोस्ट झाले आमचे
वाजले 4:30 झालेत. आलो आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आणि आता लगेच जेवणाची तयारी. खाऊन घेतो थोडंसं आणि जरा पॉवर नॅप मारू आणि मग त्याच्यानंतर एक्सप्लोअर करू. मंदिरच वगैरे बघायचे, जास्त नाही ठेवलं आपण, आणि बीचवरती मग फिरू. ठीक आहे, बाय. हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर आम्ही बाईक काढली आणि आरेवारे बीचचा जो व्ह्यू पॉईंट आहे तो एक्सप्लोअर केला. बीच एक्सप्लोअर केला. सगळे साईडचे जे काय ब्रिजेस वगैरे आहेत, जे सिनिक लोकेशन आहेत तेवढं एक्सप्लोअर केलं. आणि त्या दिवसाचा एंड आम्ही तिकडेच केला, कारण का नेक्स्ट डे उठून फ्रेश होऊन आम्ही गणपतीपुळेच्या दर्शनासाठी जायचं ठरवलं होतं. सो हा दिवस खूप हॅक्टिक झाल्यामुळे थोडं लाईट ठेवूनच आम्ही त्या दिवसाचा एंड केला. आणि सेकंड डेला आम्ही मॉर्निंगला उठून आम्ही गणपतीपुळेच्या दर्शनासाठी गेलो. तर पार्किंगमध्ये गाडी लावली आणि आम्ही जातो चालत कुठे तर गणपतीपुळेला. भाई आलो मंदिराला, सकाळ सकाळच आम्हाला भेटले. वा मस्त वाटतं, मस्त वाटतं ना. तू उभं मध्ये काढ. तर आता आतमध्ये जात आहे. मस्त आहे, गर्दी वाटत नाही एवढी. समुद्र किनारा बाजूलाच आहे, खूप सुंदर आहे. अंबाबाई मारावीर जिल्ह्यात अंबा. सो गाईज फायनली आम्ही आता गणपतीपुळेचं दर्शन झालेलं आहे, बाप्पाचं दर्शन केलं आहे. तर लिटरली खूप गरम होत आहे, पण दर्शन झाल्यानंतर एवढं भारी वाटतंय ना आतमध्ये. एवढी आम्हाला शांतता वाटलेलं आहे. आज वीकेंड आहे तर गर्दी असेल, पण आम्हाला गर्दी नाही भेटली. ऑलमोस्ट आमचं 15-20 मिनिटातच दर्शन झालंय. खूप छान होतं, मजा आली. आणि एवढं व्ह्यू भारी आहे ना, आणि एवढं प्लेझंट वेदर आहे, तुम्ही बघू शकता. स्काय एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. नॉमिनल गर्दी आहे, काहीच नाही गर्दी एवढी. म्हणजे जी असते विकेंडला गर्दी तशी तर गर्दी वाटत नाही आहे. कॅमेराही अलाव नव्हता आतमध्ये. सो आम्ही काय काढले नाही व्हिडिओ वगैरे. जस्ट म्हटलं आम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं, मग नंतर बाहेर आल्यावरती बोलू आपण. दर्शनाला आम्हाला असं वाटलं पण नाही की लाईन पुढे ढकलतात ना, तर तसं एकदम आम्हाला fast track नाही वाटलं. सफिस्टिकेटेड रित्या दर्शन भेटलं एकदम. आणि खूप छान झालं दर्शन ॲक्च्युअलमध्ये. तर म्हणजे आपलं ज्याच्यासाठी आलो होतं ते तर मेन झालेलं आहे कम्प्लीट. आता जाताना बघू जय विनायक मंदिरमध्ये जायचं आम्हाला. हां, तर आम्ही ते पण करू. तर ते पण ऑन द वे करू. आणि थोडं मंदिरच्या आजूबाजूच्या लोकेशनचा तुम्ही घ्या, एन्जॉय करा. नेक्स्ट ह्याच्या पुढे तेच टाकतं व्हिडिओ. ठीक आहे. हाय, सो फार सो गुड. चलो लाइफ इज एंजॉय. बाद में